हिरडा, मन्याड, तितूर, डोंगरी नदीच्या खोऱ्याने समृद्ध असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती. मात्र शेतकऱ्यांशी निगडीत असणाऱ्या कृषी विभागाला सुसज्ज व सर्व सोयी सुविधायुक्त कार्यालय नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तांत्रिक सल्ला, शासकीय योजना आणि अन्य कृषी सेवांसाठी शेतकऱ्यांना इतरत्र धावपळ करावी लागत असे, ज्यामुळे वेळेचा आणि पैशांचा मोठा अपव्यय होत होता. परिणामी जुन्या तालुका कृषी कार्यालयात सुविधांची वानवा असल्यामुळे अधिकारी वर्गाची सुद्धा गैरसोय होत होती. पायाभूत सुविधा, सिंचन, शिक्षण, शहर विकासात चाळीसगाव तालुक्याला आघाडीवर घेऊन जाणाऱ्या आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने चाळीसगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जातो आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या दूरदृष्टीने आणि अथक प्रयत्नातून चाळीसगाव येथे जिल्ह्यातील पहिले कृषी भवन मंजूर झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या भवनाच्या भूमिपूजनाने चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना तांत्रिक, शासकीय आणि कृषी विषयक सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांची कामे अधिक जलद आणि परिणामकारक पद्धतीने होतील. चाळीसगाव तालुक्याला सहकार, कृषी क्षेत्रात उंचीवर घेऊन जाणारे चाळीसगाव तालुक्याचे भाग्य विधाते माजी आमदार स्वर्गवासी रामराव जिभाऊ पाटील यांच्या जयंती निमित्ताने आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या अथक प्रयत्नातून आणि संकल्पनेतून जिल्ह्यातील पहिले कृषी भवन साकारले जात आहे. बळीराजाच्या उत्कर्षाचे जे स्वप्न कैलासवासी रामराव जिभाऊंनी पाहिले होते, त्यांची संकल्पपूर्ती आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केली आहे. जिल्ह्यातील पहिलं कृषी भवन 11,69,00,000 रुपये खर्चून उभारले जाणारे हे केंद्र आपल्या शेतकऱ्यांसाठी एक नव्या युगाची सुरुवात ठरणार आहे. या भव्य कृषी भवनात पीएम किसान कक्ष, शेतकरी सन्मान कक्ष, कृषी सहाय्यक बैठक कार्यालय, कृषी मंडळ अधिकारी कार्यालय, कृषी पर्यवेक्षक कार्यालय, बीज गुणन केंद्र, हिरकणी कक्ष, सुसज्ज मीटिंग हॉल असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्वरित सेवा आणि योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या अथक परिश्रमातून उभ्या राहिलेल्या या भवनात येणारे आनंदी शेतकरी पाहून खऱ्या अर्थाने कामाचे सार्थक होईल असेच वाटते. आता चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उघडले आहे नव्या युगाचं दार. कृषी भवनाच्या रूपाने शेतकऱ्यांचे स्वप्न होईल साकार. हे नुसते कृषी भवन नसून शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षांचे मंदिर व्हावे या उदात्त हेतूने ही मुहूर्तमेढ होत आहे. चाळीसगाव तालुक्यातील बळीराजा कष्टाळू आहे. तो मायाळू होऊन काळ्या माऊलीची सेवाच करतो. अस्मानी संकटे झेलताना मातीत हिरवे अभंग पेरतो. प्रयोगशीलता, नाविन्यपूर्णता हेही चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची वैशिष्ट्ये. काही शेतकऱ्यांनी शेती मातीत प्रयोग केले. डाळिंब, फळबागा, रेशीम यांची उत्पादने घेतली. सेंद्रिय शेती मॉडेलचे प्रयोग यशस्वी करून दाखवले. काही शेतकऱ्यांच्या याच प्रयोगशीलतेची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना कृषी पुरस्कार देऊन गौरविले आहे. शेतकऱ्यांच्या याच वैविध्यपूर्ण प्रयत्नांना सन्मानाचं पान मिळावं यासाठी आदर्श शेतकरी सन्मान सोहळाही आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कल्पनेतून होत आहे. हा नुसता पुरस्कार सोहळा नसून अन्नदात्यांच्या कष्टाला त्रिवार सलाम आहे. पुरस्कार प्राप्त सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक अभिनंदन. जय किसान, जय जय किसान. एक टेक्नो सावी आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फोन पे आहे. फोनवर आपण पैसे ट्रान्सफर करतो. सगळं म्हणजे आधुनिकीकरणाकडे आता वाटचाल झाली. आपण मोटर सुद्धा घरून रिमोटने चालू किंवा बंद करतो. कृषी भवनाचं ऑनलाईन उद्घाटन